Welcome to session 8. We have seen double angle formulae and trying to solve the problems depending on double angle formulae. Prove that 1 minus cos 2 theta upon 1 plus cos 2 theta equal to tan square theta. Okay, prove करायचं आहे. Take left hand side 1 minus cos 2 theta upon 1 plus cos 2 theta. ओके, 1 मायनस कॉस फॉर्म्युला आहे तुमच्याकडे cos 2 थीटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. साइन स्क्वेअर ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर ठेवला की हा फॉर्म्युला तयार होतो. हा 1 शिफ्ट करा म्हणजेच काय होईल 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. आणखी एक फॉर्म्युला तुमच्याकडे आहे 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. या किमती टाकून द्या. मग ह्या जर दोन किमती मी पुट केल्या तर 1 मायनस कॉस इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 कॉस स्क्वेअर थीटा. 2 cancelled, sin square upon cos square tan square theta, and this is nothing but right hand side and hence the RHS. एक मार्कासाठी असा प्रॉब्लेम येऊ शकतो बघा. ओके, सी अनदर प्रॉब्लेम. प्रूव 16 टाइम्स sin theta into cos theta into cos 2 theta into cos 4 theta into cos 8 theta equal to sin 16 theta. Okay, both way. So first take left hand side 16 times sin theta into cos theta into cos 2 theta into cos 4 theta into cos 8 theta. Okay, what I do, 16 can be written as 8 into this similar angle term taken together. सारखा angle theta theta combined together into as it is cos 2 theta cos 4 theta cos 8 theta. What is this formula? You know whose results is this? 8 into 2 times sin theta cos theta. It is nothing but sin 2 theta. It is a formula into cos 2 theta into cos 4 theta into cos 8 theta, because you know sin 2 theta equal to 2 times sin theta cos theta. Again 8 can be written as 4 into 2 times sin 2 theta cos 2 theta, same angle. I combine these two terms into what is remaining cos 4 theta cos 8 theta. Again same formula 2 times sin theta cos theta equal to sin 2 theta. 2 theta याच्या दुप्पट अँगल होतो 4 theta into cos 4 theta into cos 8 theta. Again same formula sin 2 theta means 2 times sin theta cos theta. रिवर्स वापरतो, डबल अँगल होतो. पुन्हा sin 4 theta cos theta 2 कॉमन घ्या आणि उरलेला 2 आतमध्ये घ्या. 2 times sin 4 theta cos 4 theta into cos 8 theta, and with same formula डबल अँगल 2 times sin 4 च्या दुप्पट 8 theta into cos 8 theta. आणि पुन्हा तोच फॉर्म्युला सेम रिपीट केला. पुन्हा हा इथेही वापरला आणि तोच पुन्हा वापरला 2 टाइम्स साइन थिटा याच्या दुप्पट 8च्या दुप्पट काय होईल 16 थीटा. आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड. आणि असा हा प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम एकदम छान प्रॉब्लेम आहे. ओके, 2 किंवा 3 मार्काला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. 3 मार्क्स. वन मोर प्रॉब्लेम. Prove that under root of 2 plus again root of 2 plus root of 2 plus 2 cos 8x. Okay, take left hand side. बघा ते अंडर रूट आहे 2 प्लस पुन्हा
सेकंड रूट प्लस थर्ड रूट, इथंही 2 आहे, इथंही 2 आहे, 2 कॅन बी टेकन कॉमन, 1 प्लस कॉस 8x and I use the formula 1 plus cos 2 theta equal to 2 cos square theta. Okay, here 2 theta म्हणजेच 8x आणि म्हणून थीटा बरोबर काय होईल त्याच्या निम्मा 4x. 2 थीटा म्हणजेच हा तुमचा 2 थीटा आहे. 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. थीटा म्हणजेच कोण 4x and therefore this becomes, बघा एकच फॉर्म्युला पुन्हा इथे सेम आहे. ओके, हा 2 आहे तसाच, दिस 2 ॲज इट इज, दिस 2 ॲज इट इज इंटू 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर, 2 कॉस स्क्वेअर थीटा याच्या निम्मा 4x. ओके, बघा दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 प्लस 2 2s 4, 4चं स्क्वेअर रूट 2 आणि कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट कॉस. एम आय करेक्ट? ही टर्म मी रूटच्या बाहेर घेतली. 4 कॉस स्क्वेअर 4xचं 2 कॉस 4x. पुन्हा काय कॉमन आहे, पुन्हा काय कॉमन घेतला दॅट इज इक्वल टू, पुन्हा काय घेतला रूट 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस 4x. एम आय करेक्ट? आणि 1 प्लस कॉस 4x सेम फॉर्म्युला विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर याच्या निम्मा 2x. कोणता 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. पुन्हा रूटच्या बाहेर घ्या ही टर्म, काही अंडर रूट ऑफ 2 प्लस रूटच्या बाहेर आला 2 कॉस स्क्वेअरचा कॉस 2x, अगेन कॉमन 2 काय राहील 1 प्लस कॉस 2x आणि सेम फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला पुन्हा वापरा. बघा मागचा आणि ह्या दोन्ही प्रॉब्लेमला तीनदा वापरले. 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. पुन्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या आणि जे येईल ती तुमची काय असेल राईट हँड साईड असेल. एकच फॉर्म्युला तीनदा वापरायचे. हे एक साईनचा एक कॉसचा, असे 2 प्रॉब्लेम आपण बघितले. बघा एकदम छान प्रॉब्लेम्स आहेत. ओके, बघा वन मोर प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट sin 3x upon cos x plus cos 3x upon sin x equal to 2 cot 2x. Left hand side, sin 3x upon cos x plus cos 3x upon sin x equal to, काय करणार, काहीच नाही. याचा डिनॉमिनेटर वेगळा, याचा डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर साइन 3x इंटू साइन x प्लस कॉस 3x इंटू कॉस x अपॉन कॉस x साइन x. एम आय करेक्ट? कोणता फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कसला फॉर्म्युला आहे माहिती आहे, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी अँड दॅट इज इक्वल टू महा कॉस ऑफ ए म्हणजे कोण 3x, बी म्हणजे कोण x. बघा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी अपॉन कॉस एक्स इंटू साइन एक्स. एम आय करेक्ट? and that is equal to cos x, cos किती राहील 2x अपॉन ही टर्म पहिल्यांदा घेतो sin x cos x. इथंही 2x चा फॉर्म्युला पण कशाची कमी आहे 2 ची कमी आहे. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. याला 2 ने मल्टिपल आणि डिवाइड करा. काय केला मल्टिप्लाय अँड
डिवाइड बाय 2 अँड यू गॉट युअर ॲन्सर. बघा 2 cos 2x अपॉन हा पूर्ण कशाचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स साइन एक्स कॉस एक्स. हा कसला फॉर्म्युला आहे साइन 2x चा 2 कॉमन कॉस अपॉन साइन cot 2x आणि विच इज इक्वल टू राईट हँड साइड आणि हेन्स आवर प्रॉब्लेम. आणि असा हा आपला प्रॉब्लेम संपला. ओके. नाव टर्न टुवर्ड्स नेक्स्ट फॉर्म्युले. साइन 2 थीटाचे आपण फॉर्म्युले बघितले. कोणते कोणते. साइन 2 थीटा कॅन बी रिटर्न ॲज 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा आणि टॅनच्या भाषेतला असेल तर 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. नंतर कॉस 2 थीटाचे आपण 4 बघितले. कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. पुढचा होता 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर. आणि चौथा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. लॉग टेबल जरी तुम्ही ओपन केलं तरी हे फॉर्म्युले तुम्हाला बघायला मिळतील. आणि तिसरा फॉर्म्युला आपण बघितला टॅन 2 थीटा इक्वल टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. हे बघितलेले आहेत आपण. याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण आपण काही घेतलेत, काही नंतर आपण कंबाईनमध्ये घेणार एक्झरसाइजमधले. ओके. नाव टर्न टुवर्ड्स ट्रिपल अँगल फॉर्म्युला. मग मला पहिल्यांदा शोधायचं आहे साइन 3 थीटाचा फॉर्म्युला. ओके. साइन 3 थीटा. पण साइन 3 थीटा माहिती आहे का मला नाही. मग साइन 3 थीटा मला कसा लिहिता येईल 2 थीटा प्लस थीटा. आणि आता याला मी कोणता फॉर्म्युला वापरणार साइन ए प्लस पीचा फॉर्म्युला वापरणार. आणि काय आहे तो माहिती आहे ना साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन आणि कॉसचा फॉर्म्युला वापरला. कोणता साइन ए प्लस बी. कोणता फॉर्म्युला वापरला मी बाय साइन ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरला. ओके. साइन 2 थीटा मला माहिती आहे. कॉस 2 थीटाचे पण माहिती आहे. साइनचा फॉर्म्युला आहे आपण साइनच्या भाषेत किमती टाकू. ओके. याची आणि याची. मग याची किंमत काय येईल साइन 2 थीटा कॅन बी रिटर्न ॲज 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस 2 थीटाची या पहिल्या 3 पैकी कोणतीही किंमत टाका. कॉस 2 थीटाची किंमत शेवटी जरी टाकली 1 मायनस साईनच्या लँग्वेजमधली 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. एम आय करेक्ट. कॉस 2 थीटाची किंमत 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा ही टाकून दिली. याची ही किंमत टाकली, याची ही किंमत टाकली. ब्रॅकेट ओपन करा. तुम्हाला काय मिळेल बघा 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 इंटू साइन थीटा प्लस मायनस मायनस 2 साइन इंटू साइन स्क्वेअर इंटू साइन क्यूब थीटा. बघा सगळ्या टर्म साईनमध्ये आली. एवढीच टर्म फक्त कशात आली कॉसमध्ये आली. मग हिचंही रूपांतर आपल्याला करता येईल आयडेंटिटी वापरून. कॉस स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. एम आय करेक्ट. काहीच नाही किमती टाकत गेलो फक्त. ओके. तर आता पुन्हा ब्रॅकेट सॉल्विंग करा. 2 साइन थीटा इंटू 1 2 साइन थीटा प्लस मायनस मायनस 2 साइन इंटू साइन स्क्वेअर साइन क्यूब थीटा प्लस साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. एम आय करेक्ट. आणि पुढे इक्वल टू काय दॅट इज इक्वल टू 2 साइन थीटा प्लस साइन थीटा 3 साइन थीटा मायनस 2 मायनस 4 साइन क्यूब थीटा. आणि ही कुणाची किंमत आहे ही कुणाची किंमत आहे साइन 3 थीटाची किंमत आहे. आणि असा हा प्रॉब्लेम संपला. हा फॉर्म्युला मिळाला साइन 3 थीटा. ओके. बघा बरं पुन्हा काही शंका आहे का
बघा पुढचा प्रॉब्लेम. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला फॉर कॉस 3 थीटा. साईन ऐवजी कॉस घेऊ. ओके, कॉस 3 थीटा. मग कॉस 3 थीटा मला कसं घेता येईल? ॲज युजल कॉस 2 थीटा प्लस थीटा बाय कॉस ए प्लस बी. कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन, सॉरी इथं अँगल 2 थीटा पाहिजे, साइन ए साइन बी. कोणता फॉर्म्युला वापरला? बाय कॉस ऑफ ए प्लस बी. अगेन यू नो द फॉर्म्युले. आता कॉसच्या भाषेतली किंमत टाका. कॉस 2 थीटाची किंमत काय आहे? 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 इंटू कॉस थीटा मायनस साइन 2 थीटाचा फॉर्म्युला फिक्स आहे. 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा इंटू साइन थीटा. हे दोन फॉर्म्युले टाकून दिले. कॉसच्या भाषेत, साईनच्या लँग्वेजमध्ये. ओके, सिम्प्लिफाय. 2 कॉस स्क्वेअर इंटू कॉस कॉस स्क्वेअर इंटू कॉस कॉस क्यूब मायनस 1 इंटू कॉस मायनस कॉस मायनस 2 टाइम साइन इंटू साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. कॉसचा फॉर्म्युला बघतो आहे, मग साइन स्क्वेअरची किंमत टाकून द्या. पहिला पार्ट आहे तसाच. कोणता? 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस थीटा मायनस 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा. साइन स्क्वेअरची किंमत टाकली, 1 मायनस कॉस स्क्वेअर, आतमध्ये गुणा, सिम्प्लिफाय करा. काय येईल? 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस थीटा मायनस 2 इंटू 1 मायनस 2 इंटू कॉस, हा मायनस प्लस 2 कॉस स्क्वेअर इंटू कॉस कॉस क्यूब थीटा अँड दॅट इज इक्वल टू. हा मिळाला तुम्हाला दुसरा फॉर्म्युला. बघा बरं, पॉझिटिव्ह टर्म 2 कॉस क्यूब, कॉस स्क्वेअर का क्यूब राहिला, इथं काय पाहिजे? कॉस स्क्वेअर इंटू कॉस कॉस क्यूब. 2 कॉस क्यूब, हा 2 कॉस क्यूब प्लस 2 कॉस क्यूब, 4 कॉस क्यूब थीटा मायनस cos theta into cos 2 theta, 3 times cos theta, and this is a second formula of triple angle. Cos 3 theta चा फॉर्म्युला 4 cos cube theta minus 3 tan theta. ओके, बघा बरं, पुन्हा काय केला? cos 3 theta cos 2 theta plus theta, cos a cos b minus sin a sin b. cos 2 theta ची किंमत कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर टाकली तरी चालेल, दुसरी टाकली तरी चालेल, तिसरी टाकली तरी चालेल. मी त्यातली कॉसच्या भाषेतमध्ये कॉसचा रिझल्ट आहे, कॉसच्या लँग्वेजमधली किंमत टाकली. याची किंमत फिक्स आहे, साइन इंटू साइन साइन स्क्वेअरची किंमत पुन्हा 1 मायनस कॉस स्क्वेअर, ब्रॅकेट सॉल्विंग अँड सिम्प्लिफाय. यू गॉट युअर आन्सर. ओके, नाव टर्न टुवर्ड्स लास्ट फॉर्म्युला ऑफ टॅन. बघा, टॅन 3 थीटा सिमिलर मॅनर, जसे वरचे दोन प्रूव्ह केले त्याच पद्धतीने. टॅन ऑफ 2 थीटा प्लस थीटा. कोणता फॉर्म्युला वापरणार? टॅन ए प्लस बी. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. एम आय करेक्ट? देन पुट टॅन 2 थीटाला एकच फॉर्म्युला आहे. कोणता माहिती आहे ना? 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. एम आय करेक्ट? हा कशाचा? टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन 2 थीटा, पुन्हा किंमत टाकली 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा इंटू टॅन थीटा. दोघांचाही डिनॉमिनेटर इक्वल, याचा डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1, याचा डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1, मेकिंग इक्वल डिनॉमिनेटर. ओके, मग 2 टॅन थीटा प्लस टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा. एम आय करेक्ट? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 2 टॅन थीटा इंटू 1, 2 टॅन थीटा, टॅन थीटा इंटू 1 टॅन मायनस टॅन स्क्वेअर इंटू टॅन,
टॅन क्यूब थिटा. आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय तयार झाला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा बरं हा न्यूमरेटर आहे, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. सिमिलरली डिनॉमिनेटरला याने याला गुणलं तर 1 इंटू दिस 1 मायनस 1 इंटू टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 टॅन इंटू टॅन स्क्वेअर अपॉन सगळ्यांचा पुन्हाही डिनॉमिनेटर काय आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. एम आय करेक्ट. इकडे पण एलशियम दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, कट केला, उरलेला तुमचा फॉर्म्युला बघा 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर मायनस 2 टॅन स्क्वेअर मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. आणि असा हा तुमचा फॉर्म्युला. म्हणजे आत्तापर्यंत आपण 3 फॉर्म्युले या टाईपचे बघितले का सिमिलर मॅनर. ओके, सगळ्यांची मेथड सिमिलर होती. यातला पहिला फॉर्म्युला होता साइन 3 थिटा इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. दुसरा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला कॉस 3 थिटा इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आणि तिसरा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे टॅन 3 थिटा इक्वल टू 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस असे हे 3 फॉर्म्युले आपण प्रूव्ह केले. पण पहिल्यांदा डबल अँगल आणि त्याच्यावरनं मिळवले आपण ट्रिपल अँगल. ओके, बघा बरं पुन्हा. ओके, नाव आता आपल्याला याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. बघा प्रॉब्लेम कॉस क्यूब थिटा मायनस कॉस 3 थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साइन क्यूब थिटा मायनस साइन क्यूब थिटा प्लस साइन 3 थिटा अपॉन साइन थिटा. ओके, इक्वल टू 3 दाखवायचं आहे. पण लेफ्ट हँड साईड घेणार मी. आता याच्यात कॉस क्यूबचा फॉर्म्युला माझ्याकडे नाही. ओके, कॉस क्यूब थिटा, पण तू कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. ही आपली काय आहे लेफ्ट हँड साईड आहे. मग याच्यात मी काय करणार ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे याच्यासाठी फॉर्म्युला आहे त्या टाकणार. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला बघा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. एम आय करेक्ट? एम आय करेक्ट? बघा बरं काही शंका इथपर्यंत. प्लस साइन क्यूब थिटा आहे तसाच प्लस साइन 3 थिटाचा फॉर्म्युला 3 साइन थिटा प्लस मायनस 4 साइन क्यूब थिटा होल अपॉन साइन थिटा. एम आय करेक्ट? दॅट इज इक्वल टू कॉस क्यूब मायनस 4 कॉस क्यूब मायनस 4 कॉस क्यूब मायनस 3 कॉस क्यूब थीटा हा मायनस प्लस 3 कॉस थीटा या सगळ्यांना अपॉन आहे कॉस थीटा. साइन क्यूब मायनस 3 साइन थीटा पॉझिटिव्ह मायनस प्लस मायनस. ओके, मोठ्यातनं लहान गेला 4 मधनं गेला 3 साइन क्यूब थीटा अपॉन साइन थीटा. यातनं कॉस कॉमन घ्या म्हणजे हा कॉस कट होईल. काय काय कॉमन आहे 3 कॉमन आहे. मग आणखी एक कॉस कॉमन घेऊ म्हणजेच काय राहील बघा काय राहील मायनस एक कॉस कॉमन घेतला तर कॉस स्क्वेअर थीटा. इथला 3 आणि कॉस कॉमन घेतला 1 अपॉन कॉस थीटा. हा कॉस कॅन्सल. इथंही काय कॉमन आहे 3 कॉमन आहे. आणखी साइन थीटा कॉमन आहे 1 मायनस 3 गेला 1 गेला साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा.
एम आय करेक्ट? इथंही 3 आहे, इथंही 3 आहे. 3 कॉमन. 1 मायनस कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर, हा 3 कॉमन घेतला. 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आणि 3 इंटू 1 इक्वल टू 3 आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड आणि असा याच्यावरचा प्रॉब्लेम. ओके.